उपराजधानी नागपूर सध्या भीषण उष्णता आणि असह्य उकाड्याच्या तडाख्यात सापडली आहे. नागपूरचे तापमान 45 अंश पर्यंत पोहोचले असून नागरिक तीव्र उन्हाचा सामना करत आहे. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत नागरिकांना दिलासा देण्याऐवजी महावितरणाच्या तांत्रिक कारभारांमुळे अडचणी अधिक वाढल्या आहेत. शहरात विशेषतः पश्चिम नागपुरात रात्रीच्या वेळी सतत आणि अघोषित लोड शेडिंग सुरू असल्याने नागरिकांचे हाल होत आहे. वारंवार होणाऱ्या या वीज कपातीमुळे जनतेमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. नागरिकांच्या या समस्येची दखल घेत आता काँग्रेसने महावितरणाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असून थेट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले आहे. पश्चिम नागपुरातील जुने काटोलनाका चौक येथील महावितरण कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. या आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांनी महावितरण प्रशासनाला तीव्र शब्दात धारेवर धरले. नागपूरकर आधीच 45 डिग्री तापमानाचा सामना करत आहे. त्यात रात्रीच्या वेळी लोड शेडिंग करून महावितरण नागरिकांना नाहक त्रास देत आहे. आम्ही आज प्रशासनाला जाब विचारला असून येत्या 2 दिवसांच्या आत जर वीज पुरवठ्याची परिस्थिती सुधारली नाही तर महावितरणाला तीव्र आंदोलनाला सामोरे जावं लागेल असा थेट आणि कडक इशारा आमदार विकास ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. मुद्दा यह है कि पिछले 1.5 महीने से ये एरिया में बिजली रात को 5-5 घंटे जाती है. रात में कोई अधिकारी फ़ोन नहीं उठाता. लोगों की भीड़ एमएससीबी के सब स्टेशन पे होती है और इसी वक्त कोई हादसा होगा तो जवाबदार कौन होगा. और ये लाइन क्यों जाती है? जब लोड शेडिंग नहीं है तो लाइन क्यों जाती है? तो ये लाइन जाती होगी, कहीं का केबल बस्ट हो गया, कहीं का ट्रांसफार्मर ख़राब हो गया, फिर वो रात को कर्मचारी अधिकारी मिलता नहीं है. तो ये धुपकाले के दिन में ड्यूटी महावितरण की है. इन्होंने अपना पूर्व नियोजित कार्यक्रम रखना चाहिए कि अगर यहाँ लाइन जाती है तो हमने क्या करना चाहिए. इसलिए सतर्क रहना चाहिए. इनके सतर्क न रहने की वजह से पिछला 1.5 महीना जनता को जिस तकलीफ़ की भुगतान करना पड़ रहा है, रात को रास्ते पर निकलकर खड़े रहते हैं गर्मी के मारे, ये जवाबदारी किसकी है? ये महावितरण की जवाबदारी. अगर ये जनता को तकलीफ़ देंगे तो हम इन्हें तकलीफ़ देंगे, ये बताने हम आए हैं. अपनी सुधारना करो, यहाँ की लाइन न जाएंगी. इसके लिए क्या नियोजन है आपका, वो नियोजन करो. लोगों के बिजली के मीटर तुम पटाख से काटने आते हो पैसे नहीं भरे तो, और लाइन गई तो तुम देखते नहीं हो. लोगों ने बोला स्मार्ट मीटर नहीं लगाना तो भी जोर ज़बरदस्ती लगाते हो. तो ये महावितरण ने अपनी कार्य प्रणाली सुधारने को होना, नहीं तो इस क्षेत्र की जनता रास्ते पर निकलेंगी और इनको सुधार देगी. गर्मी का मौसम है. हाँ, नागपुर शहर का तापमान हमेशा ये रहा है कि 45 डिग्री के आसपास रहता है, लेकिन उसके बावजूद जो है कहीं ना कहीं महावितरण ने पूर्व नियोजन नहीं किया कि जिसका ये नतीजा है. मुझे लगता है कि अभी जैसी बारिश आने वाली है तो महानगर पालिका की जवाबदारी है कि घरों में पानी ना घुसे, नाले की सफाई करे. वैसी ही महावितरण की जवाबदारी है कि धुपकाला आने के 2 महीने पहले कहाँ के ट्रांसफार्मर कमज़ोर है, कहाँ की लाइन केबल भ्रष्ट हो सकती है, इनकी जांच करे और वहाँ पर सुधारना करे. वो नहीं की, उसके वजह से ये तकलीफ हुई. तो मुझे लगता है कि प्रशासन अगर सतर्क नहीं रहेगा, महावितरण, तो ये तकलीफें आने वाली है. इनके गलती का भुगतान जनता को करना पड़ा है और इसीलिए हम इनको ये चेतावनी देने वाले आए कि अगले 1-2 दिन में आपने इस क्षेत्र की परिस्थिती नहीं सुधारी तो हम आपको चैन से जीने नहीं देंगे, यही बताने हम आए. नवीन वीज मीटरमध्ये आता सांगितलं आहे की स्मार्ट मीटर ज्याला इच्छेने लावायचा आहे तो लावू शकतो, जोर जबरदस्ती करू शकत नाही. परंतु मोंटी कार्लो जी कंपनी आहे ही अधिकाऱ्यांशी संगनमत करून जबरदस्तीने मीटर लावत आहे. लोक घरी नसताना मीटर लावून चालले जात आहे, कारण की मोंटी कार्लोला त्या मीटरचे पैसे मिळणार आहे आणि अधिकाऱ्याची यांची सहमती आहे. तर मला चीफ इंजिनियरला मी सांगितलं की हे ज्यांनी ॲप्लिकेशन केलं की मला स्मार्ट मीटर लावायचं आहे तिथेच लागलं पाहिजे. अन्यतः आता मी माझ्या मतदारसंघातला रेकॉर्डसुद्धा मागितला आहे की कोणी मागणी केली नसताना तिथे स्मार्ट मीटर किती लावले गेले याची मागणी आल्यावर आम्ही यांना त्याचा जाब विचारू. या आंदोलनात स्थानिक नागरिकांची बाजू मांडताना काँग्रेस नगरसेवक केतन ठाकरे यांनीही महावितरणाच्या कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. पश्चिम नागपुरातील जनता या अघोषित वीज कपातीमुळे पूर्णपणे त्रस्त झाली आहे. रात्रीच्या लोड शेडिंगमुळे लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींचे आतोनात हाल होत आहेत. महावितरणाने आपली ही मनमानी आणि तांत्रिक घोळ तात्काळ थांबवावा
अन्यथा जनतेच्या वाढत्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असे नगरसेवक केतन ठाकरे यांनी सुनावले. वारंवार तक्रारी केल्या. आम्हाला रात्री 3-3 वाजता फोन करतात आहे. नागरिक रात्री 3-3 वाजता सबस्टेशनजवळ विद्युत भवनजवळ येऊन बघतात आहे, तरी अधिकारी त्यांच्याशी बोलायला तयार नाही आहे, त्यांचं ऐकायला तयार नाही आहे आणि त्यांची कुठेच काहीच सहायता त्यांची होत नाही आहे. म्हणजे तुम्ही जेव्हा बिल भरायची वेळ येते, कोणी बिल नाही भरलं, तुम्ही दुसऱ्या दिवशी त्याच्याकडची लाईन कापायला जाता. मग आता याचा उत्तर कोण देणार की जेव्हा लोकांना 4-4, 5-5 तास भर उन्हात गरमीच्या वेळेस मे महिन्यात रात्री 10-11 वाजता लाईन गेली की डायरेक्ट लाईन 5-6 वाजता येऊन राहिली. जो झोपेचा जो वेळ आहे तुम्ही तेव्हाच लोड शेडिंग करतात आहे. तर याचं वारंवार तक्रार देऊन सुद्धा याचं काही हल नाही निघाल्यामुळे आज सगळ्या लोकांना आणि आम्हाला सगळ्यांना इकडे यावं लागलं आहे. क्या मैंने लगातार जो चीज़ें चल रही हैं लोड शेडिंग को लेकर, नागरिकों की शिकायत भी जैसे आप खुद जिक्र कर रहे हैं, गर्मी बहुत है लेकिन जो है बिजली विभाग तमाम पहले जो उपाय योजना करना चाहिए गर्मी को देखते वो नहीं कर पाई. इसको लेकर कैसा कहना लोक विद्युत विभागाला माहिती होतं की आता उन्हाळा येतो आहे, लोकांच्या घरी AC कूलर जास्त चालतात, तर याच्यासाठी त्यांनी पहिलेच प्रिकॉशनरी मेजर जे घ्यायचे होते ते आधीच घेऊन टाकायला पाहिजे होते जानेवारी-फरवरीच्या महिन्यात. त्यांनी तसं काही केलं नाही, त्यांनी त्याच्यावर दुर्लक्ष केलं. त्यांनी त्याच्यामुळे आज जे मे महिन्यात सामान्य नागरिकांना जो त्रास होत आहे त्याच्यामुळे आज नागरिक इथे रस्त्यावर उतरून विद्युत भवनात स्वतः आलेले आहे. पुढची भूमिका काय तुमची आता या नाही, आता जर साहेबांनी ऐकलं, मुख्य अधिकारी साहेबांनी ऐकलं तर ठीक आहे, नाही तर मग आम्ही सगळेजण हेच विचार केला की आता विद्युत भवनातच येऊन रात्री थांबावं लागेल. जिथे विद्युत जिथे लाईट आहे मग तिथेच थांबू ना. घरी जर लाईट नाही झोपणार कसा माणूस, तर आम्ही सगळेजण विद्युत भवनातच येऊन थांबणार आहे. काँग्रेसच्या या आक्रमक आंदोलनामुळे आणि लोकप्रतिनिधींच्या थेट इशाऱ्यामुळे महावितरणाच्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ उडालेली पाहायला मिळाली. काँग्रेसने प्रशासनाला केवळ 2 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून ही मुदत संपल्यानंतर वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आता काँग्रेसच्या या इशाऱ्यानंतर महावितरण नागपूरकरांना या भीषण उष्णतेतून दिलासा देणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर.